यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रणम्य पल्लवी निलेशपूरकर आहे आणि आज कृष्ण लीला याच्या स्टोरी टेलिंग ऍक्टिव्हिटी मध्ये मी पुतना, मावशी आणि कृष्ण यांची गोष्ट सांगणार आहे. तर मित्रांनो, महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळी सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरिहृता सुंदर राजवंतर आहे. गोष्टीचं नाव आहे कृष्णा कंसला मारतो. एक दिवशी अपुरा कंसचा मित्र नंदाच्या घरी कृष्णाला मथुराला घेऊन जायला आला होता, पण नंद नाही बोलत होता कारण की तो कंसला घाबरत होता. पण तेवढ्यात कृष्ण आला आणि त्यांनी सांगितलं की पप्पा मला प्लीज आणि मला बलरामला प्लीज. कान्होबा काहीतरी आवाज द्याय ना. तो मग गोपाळ मग म्हणाला की कान्होबा, जर तू आला नाही तर गुरुजींचा विश्वास माझ्यावर उठून जाईल, ते कधीच माझ्यावर विश्वास नाही करणार. मग कान्होबा ह्यावेळेस त्याला म्हणाला की ज्यांचं मन कठोर असतं मी त्यांना दिसत नाही, आणि तुझं मन निर्मळ आहे म्हणून मी त्याला दिसलो, तुला दिसलो. हे कान्होबाचं हे म्हणणं गोपाळने गुरुजींना सांगितले आणि गुरुजींनी गोपाळला घट्ट मिठी मारली. याच्याने आपल्याला हे समजतं की जेव्हा आपलं मन कठोर असतं तेव्हा देवही आपला साथ देऊ शकत नाही. धन्यवाद. तुमचं सगळ्यांचं लहान मुलांचं निरागस मन असतं तर त्यांना देव बाबा खरोखर भेटतो. ठीक आहे, असंच मोठं होत होत असंच नाजूक मन ठेवा. चला तर पुढे कोण येतंय? आज मी तुम्हाला कृष्णाची एक गोष्ट सांगणार आहे. कृष्णाने लहानपणीच खूप साऱ्या लीला केलेल्या आहेत. त्यातलीच एक लीला म्हणजे गोवर्धन पर्वत त्याने उचललेला आहे. ते का उचललेलं आहे ते मी आज सांगणार आहे. एके दिवशी सगळेजण वृंदावनातील सर्वजण इंद्रदेवाची पूजा करत होते व कृष्णाने त्यांना सांगितले की तुम्ही गोवर्धनाची पूजा करा. ते आपल्या गायींना चरायला एवढं छान छान गवत देतं. मस्त नावाचा साप एका नदीत आला. त्या नदीचं नाव होतं यमुना. तिथं तो खूप काळ राहिला. त्या पाण्यामुळे त्यांनी विष सोडले होते. तिथं जे गाई ढोरं एकदा यमुना नदी किनारी श्रीकृष्ण त्यांच्या मित्रांसोबत खेळत होते. मग खेळता खेळता त्यांचे चेंडू पाण्यात पडले.